मानला जात आहे, निमित्त काय? तुम्ही जर सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत जो आपल्याला लाभलेला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे, तो जर पाहाल तर त्याच्या आजूबाजूची जेवढी जमीन आहे ही आज परप्रांतीयांनी विकत घेतलेली आहे. तिथला जो मूळ जमीन मालक आहे त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये, फसवणुकीमध्ये त्यांच्याकडनं या जमिनी घेतल्या गेलेल्या आहेत आणि आज ते सगळे देशदडीला लागलेले आहेत. जी काय आता उरलेली सुरलेली जमीन आहे ती तरी टिकावी आणि त्याचा मुख्य मोबदला हा शेतकऱ्यांना मिळावा. सन्माननीय राजसाहेबांचं एक चांगलं उद्दिष्ट असं आहे की तुमच्या जमिनी आहे त्या सरकारला द्या. एखादा नवीन प्रोजेक्ट येत असेल तर त्याचे डायरेक्ट पैसे तुम्ही घ्या, परंतु एखादा प्रोजेक्ट येणार आहे हे एजंट लोकांना माहिती असतं आणि त्यावेळेला तुमच्या जमिनी या तुमच्या भोळेपणाचा फायदा घेऊन अतिशय कमी दरात घेतल्या जातात आणि त्याच जमिनीनंतर हे जे काही एजंट लोक आहेत ते खूप मोठ्या दरांमध्ये सरकारला विकतात. सो तो जो काही 100-200 रुपये जे काय मिळणार आहेत ते डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळावे. शेतकऱ्यांकडे, या महाराष्ट्रातल्या मराठी शेतकऱ्यांकडे ती जमीन आता टिकावी आणि त्याचा जो काही सरळ मोबदला आहे तो शेतकऱ्यांना मिळावा आणि म्हणून ही जमीन परिषद आज आमची रायगडमध्ये आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.